राम राम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण वाण कुठल्या कुठल्या वस्तूंचं देऊ शकतो। सगळ्यात आधी आपल्याला महत्त्व असतं अधिक मासामध्ये ते असतं अपूप्स म्हणजेच अनारसे। तर अनारसेची रेसिपी मी अपलोड केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची, तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा आणि लाभ घ्या। त्यानंतर हे पूजेची सुपारी आहे, याला पुगीफल असे देखील म्हणतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या सुपारीला गणपतीचं विशेष मान दिला गेलेला आहे। हे सुद्धा आपल्याला 33 या प्रमाणामध्येच आपल्याला वाण द्यायचं आहे। त्यानंतर आपण वाण देण्यासाठी घेऊ शकतो हे बतासे आहे, हे साखरेपासून तयार केल्या जातात हे आणि हे आजपासूनच नाही अनादी कालापासून या गोष्टीचं खूप महत्त्व आहे। कुठल्याही शुभ प्रसंगी हे अनारसे पूर्वी मिठाईच्या जागेवरती वाटप केले जायचे, तर याचं सुद्धा तुम्ही वाण देऊ शकता। त्यानंतर पुढे वाण देण्यासाठी आपण खारीक सुद्धा वापरू शकतो, तर यामध्ये बी असतं आणि हे खूप शुभ फल मानलं गेलेलं आहे, पूजेमध्ये देखील हे वापरल्या जातं। त्यानंतर आता हा अधिक ज्येष्ठ महिना आहे, तर आपण यामध्ये आंब्याचं वाण सुद्धा देऊ शकतो। उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन आहे, तर भरपूर मात्रामध्ये आंबे अवेलेबल आहे, तर 33 प्रमाणामध्ये आपल्याला आंब्याचं वाण देखील द्यायचं आहे। या व्यतिरिक्त वाण देण्यासाठी ज्या वस्तूंना जाळी पडते जसं मैसूर पाक सुद्धा तुम्ही वाणामध्ये देऊ शकतात, हे सुद्धा आपल्याला 33 या प्रमाणातच घ्यायचं आहे। त्यानंतर पूजेसाठी वापरल्या जाणारी बदाम, लवंग आणि वेलदोडे याचं देखील वाण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला 33 या प्रमाणामध्येच घ्यायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या काही वस्तूंचं वाण देता येतं का, हे जर माहीत असणार तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून खारीचा वाटा उचला।